तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 26 नोव्हेंबर. तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा जे अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. या तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया काय सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपल्याला पावसाचे वातावरण कोणत्याही भागामध्ये पाहायला मिळत नाही व कुठेही आपल्याला जे आहे ढगाळ वातावरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जर सध्याचे वातावरण आपल्याला जे आहे सकाळी सकाळी सुद्धा थंडी आपल्याला जाणवत आहे आणि रात्रीसुद्धा थंडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि शेतकरी मित्रांनो अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त 29 तारखेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान आपल्याला पूर्णपणे असेच कोल्ड राहणार आहे. थंडीमध्ये वाढ होईल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे 30 तारखेपासून राज्यामध्ये जे आपला 30 नोव्हेंबरपासून ते जवळजवळ राज्यामध्ये जे आपला 7 डिसेंबरपर्यंत जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये 30 तारखेपासून ते जवळजवळ 7 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये जे आहे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो पाऊस म्हणजे पुढच्या रविवारपासून आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो रविवारपासून ते जवळजवळ पुढच्या रविवारपर्यंत जे आहे राज्यामध्ये 7 दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. तर राज्यामध्ये सध्या जे आपलं पावसाचे वातावरण कोणत्याही भागामध्ये पाहायला मिळत नाही. आणि आज दिनांक आहे 25 नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो आजसुद्धा जे आपला हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्डे पाहायला मिळाले असेल आणि उद्यासुद्धा जे आहे हवामान पूर्णपणे कोल्डे राहील. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो 29 नोव्हेंबरपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा देखील अंदाज जे आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यावा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण आपल्याला जे आहे कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पाहायला मिळत नाही. सध्या जे आपल्या शेतकरी मित्रांनो राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहत आहे. आणि शेतकरी मित्रांनो 1, 2, 3, 4 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस आपला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व भागामध्ये आपल्याला तसेच विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जे आहे 1, 2, 3 तारखेच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये जे आहे 1, 2, 3 तारखे दरम्यान दरवर्षी जे आपल्याला शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत असे. आणि याही वर्षी जे आहे शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला जे आहे 1, 2, 3 डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तर हा पाऊस जे आपला कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील व कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी राहणार आहे. तर यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये बदल होऊ शकतो. कारण की सध्या आपल्याला जे आहे पावसाचे वातावरण सध्या फक्त पाहायला मिळत आहे. त्या भागामध्ये सध्या आपला 1, 2, 3 तारखेदरम्यान फक्त आपल्याला पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळेल व कोणत्या भागामध्ये पाऊस आपल्याला कमी राहील हे अंदाज जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील वातावरणामध्ये बदल होऊ शकतो. कारण की अजून 4 ते 5 दिवस जे आहे राज्यामधील हवामान आपल्याला जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. या 4 ते 5 दिवसामध्ये तुमची शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांची शेतीची कामे जी आहे आपली करून घ्यावीत. कारण की शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला 29 तारखेपासून म्हणजे 30 तारखेपासूनच राज्यामध्ये जे आपला पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. 30 तारखेदरम्यान राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होईल. ढगाळ वातावरण पाहायला मिळेल 30 तारखेदरम्यान. आणि 1 तारखेपासून राज्यामध्ये जे आपला काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे 1 तारखेदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस जे आपला सगळीकडेच पडणार आहे. सगळीकडे संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळेल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई, पुणे या सर्व भागामध्ये आपलं जे आहे पावसाची हजेरी आपल्याला जे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील हवामान आपल्याला सध्या तुमचे काही शेतीची जी कामे राहिली असेल शेतकऱ्यांची आपली कापूस वगैरे याचाच राहिला असं शेतकऱ्यांनी आपली ती याचणी करून घ्यावी. कारण की राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि जो पाऊस पडणार आहे तो शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे हवामान अभ्यासक पंजाब यांनी सुद्धा ज्या या ठिकाणी अंदाज सांगितला होता की राज्यामध्ये जे आहे 1 तारखेपासून राज्यातील हवामान आपल्या या ठिकाणी बदल होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नक्कीच 100% आपल्याला जे आहे राज्यामध्ये 1 तारखेपासून ते जवळजवळ 3 तारखेदरम्यान आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
आणि हा पाऊस कोणत्या भागामध्ये जास्त राहील, कोणत्या भागामध्ये कमी राहील, हा अंदाज जे आहे शेतकऱ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे 30 तारखेदरम्यान आपण या ठिकाणी सांगू. कारण की राज्यामध्ये सध्या जे आपलं वातावरण जे पाहायला मिळत आहे, ते वातावरणामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो अचानक. कारण की अजून 4 ते 5 दिवस आपल्याला अजून जायचे आहेत. या 4 ते 5 दिवसामध्ये तुमची काय जे शेतीची कामे राहिली असतील शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो जवळजवळ 7 तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे पावसाची हजेरी आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 7 तारखेपर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस 1 तारखेपासून जास्त वाढेल. 1 डिसेंबरपासून ते 7 डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला जे आहे हे पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये सध्या काय 30 तारखेदरम्यान फक्त वातावरणामध्ये बदल होईल. 30 तारखेदरम्यान ढगाळ वातावरण राहील. 30 तारखेला 1 तारखेपासून राज्यातील हवामान आपल्याला जे आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये जोरदार हजेरी लावणार आहे. आणि याचा जे आहे या पावसाची जी खरी गरज आहे ती रब्बी पिकातील जे आहे जे पिकांसाठी आहे. कारण की रब्बी पिकांमधील जे ज्वारी, हरभरा, गहू जे पिकं आहेत या पिकासाठी जे आहे शेतकरी मित्रांनो, या पिकाचा या ठिकाणी पिकासाठी हे जीवदान या ठिकाणी ठरणार आहे. या पिकासाठी आपल्याला जे आहे अवकाळी पावसाची शक्यता, पावसाची गरज या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना होती आणि आणि हा पाऊस आपल्याला जे आहे या रब्बी पिकासाठी या ठिकाणी जीवदान ठरेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील हवामान आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या आपल्याला जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो आपण जे आहे रोजचे रोज आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी हवामान अंदाज देत असतो. आणि आमचे हवामान अंदाज पाहण्यासाठी आपण जे आहे शेतकरी मित्रांनो रोज 6च्या दरम्यान, रोज सायंकाळी 6:30च्या दरम्यान आपल्याला जे आहे 6 ते 6:30च्या दरम्यान आपण या ठिकाणी अंदाज सांगत असतो. आणि शेतकऱ्यांना सतर्क म्हणूनच या ठिकाणी आपण आदल्या दिवशी 4 ते 5 दिवस आधीच म्हणून सतर्क म्हणूनच शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगत आहे. शेतकरी मित्रांनो तुमची काही जी शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये जे आपल्याला 29 तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 तारखेपासून ते 7 डिसेंबरपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा अंदाज या ठिकाणी पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. कारण की शेतकऱ्यांनी राज्यामध्ये जे आपल्याला सध्या अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे 1 तारखेपासून. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद.